नमस्कार, मी क्षितेश भालेराव. तर जसं की तुम्हाला माहिती असेल, थोड्या वेळ आधीच जो आहे IBPS SOचा स्कोर कार्ड रिलीज झालेला आहे. तर जेवढे माझे विद्यार्थी आहे 90% स्टुडंट्सचं असं झालं आहे, 49 मार्क्स आहेत, 50 मार्क्स आहेत, जे की खूप चांगले मार्क्स आहे बरं का. पण 51 मार्क्स 51 मार्क्स नाही आहे. काही काही 60s वाले पण आहे, 70s वाले पण आहेत. पण मॅक्सिमम क्राऊड असा आहे ज्याला 50 मार्क्स आहेत, 1 मार्काने अर्ध्या मार्काने जे आहे ओव्हरऑल कट ऑफ राहून गेला आहे. इंग्लिशमध्ये मात्र चांगले मार्क्स आहेत. तर हे होत असताना माझाही पेपर मी दिला होता एसओचा पहिल्यांदा. तर त्यात मला 25 पैकी 24.5 मार्क्स आले. तर लेगसी तर ॲक्च्युली अशी होती की सगळ्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स 30 पैकी 30, 30 पैकी 30, 25 पैकी 25, 50 पैकी 50 हा पेपर मी आयुष्यात पहिल्यांदा दिला होता. ठीक आहे. तर ते म्हणतात ना कि कुछ बेदाग नहीं है दुनिया में, चांद में भी दाग है. तसं टाइप्स झालंय. राख समझ तुम उठा न लेना, बुझते अंगारों में भी आग है. कुछ बेदाग नहीं है दुनिया में, चांद में भी दाग है. तर थोडंसं ते 24.5 तरी मला बऱ्यापैकी चांगले मार्क्स वाटत आहे. माझे जेवढे फॅकल्टी आहे तेवढं ते तर असंच म्हटले आहे की खूप चांगले मार्क्स आहेत. तर 25 मधनं 24.5 माझे मार्क्स आहेत. मला असं सांगण्यात आलं की बाबा काही लोक असे पण म्हणतात की स्क्रीनशॉट्सवर लक्ष देऊ नका, ते एडिटेड पण असू शकतात. म्हणून आपण आज काय करूया, आपण डायरेक्ट IBPSच्या साईटवर जाऊन बघूयात की इंग्लिशचं मास्तर खरं बोलतं का खोटं बोलतं. ठीक आहे. तर हे काय डिटेल्स मी माझे एंटर करून ठेवलेले आहेत. रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या समोर आहे, स्क्रीनवर तुम्हाला पासवर्ड दिसलाच असेल किंवा माझा डेट ऑफ बर्थ माहीत असेल 26 जुलै 91 आहे. तर पासवर्ड नसेल दिसला तुम्हाला ऑब्विसली. तर बघा IBPSच्या वेबसाईटवर नेम ऑफ कॅन्डिडेट आणि हा माझा इंग्लिशचा स्कोर आहे 25 पैकी 24.5. 24.5. सर स्वतःचे स्कोर्स का दाखवताय? तुम्ही तर सर आहात, तुमचे चांगले मार्क्स पडणे अपेक्षित आहे. बरोबर आहे. मग स्टुडंट्सचे पण आणलेत की माझे स्कोर्स मी. बघा पहिला स्कोर आहे सृष्टी तांबे. ऑब्वियसली 51 मार्क्स आहेत तिला ओव्हरऑल, म्हणजे ऑब्वियसली क्लिअर झालेली तिची एक्झाम. इंग्लिशमध्ये आहे 17.25, 25 पैकी 17.25. नेक्स्ट आहे बघा किशोर 25 पैकी 14.75. नेक्स्ट आहे सुषमा 11, रत्नाकर 14, 14.63 टू बी प्रिसाइज. नेक्स्ट 16 प्रीतीवीर. नेक्स्ट आहे ऋषिकेश 9.13 समथिंग लाईक दॅट. नेक्स्ट इज अगेन चंद्रकांत 7.75. फर्स्ट टाइम आहे बरं का, तीन महिन्याची बॅच झालेली फक्त. 3 महिन्याची बॅचमध्ये 4 महिन्याच्या बॅचमध्ये एवढे स्कोर्स आहेत. सो असे भरपूर माझे कॅन्डिडेट्स आहेत, माझे विद्यार्थी आहेत ज्यांचे बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये डबल डिजिट्समध्ये त्यांचे स्कोर्स आहेत. जसं की मी सांगितलं होतं की ॲग्रोफाईल जे अटेंड करतील, मी सांगतो 95% जनता का इंग्लिश सेक्शनल कट ऑफ निकलेगा. सिर्फ सेक्शनली नाही तर डबल डिजिट्समध्ये सुद्धा तुमचे मार्क्स तुम्हाला मिळतील याची गॅरंटी मी घेतली होती आणि मला असं वाटतं की मी ती प्रॉमिस पूर्ण केलेली आहे. तरी ह्या वर्षीचा कट ऑफ बघता 51. आता मला असं वाटत नाही की आपण फक्त 11, 12, 13, 14 वर थांबायला पाहिजे. याची पुढची स्ट्रॅटेजी अशी पाहिजे की इंग्लिशमध्ये मिनिमम तुम्हाला 16, 17, 18 असे मार्क्स जर आले तर तुमचे चान्सेस जे आहे प्री क्रॅक करण्याचे वाढून जातात. तर स्ट्रॅटेजी आपण बदलणार आहे. ऑब्वियसली आपण इंग्लिशला फक्त सेक्शनल कट ऑफ क्लिअर करायचा आहे हे ऑब्जेक्टिव्ह न ठेवता आपण इंग्लिशमध्येच सगळ्यात जास्त मार्क्स स्कोअर करायचे आहे, अशी स्ट्रॅटेजी आपल्याला बनवावी लागणार आहे. तरीही जितक्या मुलांना 50, आता बघा मागचं स्कोर कार्ड बघा 50.75, बिचारीचा 0.25 ने राहून गेला आहे. इंग्लिश बघा 14.75, हेच 15 झाले असते तर सिलेक्ट झाली असते. 17.25 रिझनिंग, इंग्लिश 14.75 अँड मॅथ्स इज 18.75. तर असे भरपूर विद्यार्थी आहे. खूप चांगला स्कोर आहे बरं का 50.75 ॲग्री का, तरीही नाही झालेला आहे. तर निराश होऊ नका. ठीक आहे. मंजिले अभी और भी है, आपण ट्राय करत राहणार आहे. ठीक आहे. चला, आय होप तुमचा सुद्धा चांगला स्कोर आला असेल. काही काउन्सिलिंग वगैरे तुम्हाला हवी असेल तर ऑब्वियसली मी कॅबिनमध्ये अवेलेबल आहेच. सी यू नेक्स्ट टाइम.